त्यामुळे आज नेता जनार्दन या ठिकाणी बसलेले. आपण सगळेजण ताईचं भाषण ऐकण्यासाठी इथं व्याकुळ आहात. मी आपला जास्त वेळ या ठिकाणी गेलेला नाही, पण आज तमाम शिवसैनिकांची इच्छा तुमच्या येण्यानं पूर्ण झालेली आहे आणि मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपली सभा होणं इथं फार गरजेची होती, कारण 2019ला उद्धव साहेबांची शेवटची सभा झाली, त्याच्यानंतर अशी मोठी सभा ही पहिल्यांदाच आज होते. त्याच्या उद्धव साहेबांनंतर आज आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसैनिकांना आपल्या भाषणात एक वेगळा उत्साह, एक वेगळी उर्मी आणि काम करण्याची शक्ती आज तुमच्या माध्यमातून मिळणार आहे. मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण सभेचं प्रास्ताविक सन्माननीय गणेशदादा वानकर यांनी या प्रसंगी व्यक्त केलं, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि या प्रबोधन सभेला संबोधित करण्यासाठी मंचावरती उपस्थित असणारे शिवसेनेचे सन्माननीय आमचे पदाधिकारी जे मंचावरती उपस्थित आहेत, या प्रसंगी त्यांचा आपण यथोचित सन्मान केला आणि यानंतर आपण त्यांना ऐकतोय. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख असणारे आणि मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असणारे सन्माननीय अनिलजी कोकीळ साहेब हे यानंतर या सभेला संबोधित करतायत. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत या कार्यक्रमाला करूया आणि या सभेप्रसंगी त्यांचे विचार ऐकूया. सन्माननीय अनिलजी कोकीळ साहेब. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना नतमस्तक होऊन आजच्या या मोहोळमधील सुषमाताई अंधाऱ्यांच्या या सभेसाठी आपण सगळे जमलेले आहात. या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि ज्यांचं खूप दिवसापासून एक दोन महिन्यापासून आपण पाहत आहात, प्रत्येक जण युट्यूबवर बघताय, प्रत्येक जण फेसबुकवर बघताय आणि सुषमाताईंचं भाषण प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेलं आहे आणि आज त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं ऐकण्यासाठी आपण उत्सुक झालेले आहेत. त्या सुषमाताई अंधारे आमच्या मुंबईच्या माजी नगरसेविका आणि सोलापूर जिल्ह्याच्या महिला जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय गाडीताई, इथले जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर, या सोलापूर जिल्ह्यातील दुसरे जिल्हा प्रमुख संभाजी राजे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सीमाताई पाटील, सोलापूर लोकसभा समन्वयक दीपकजी गायकवाड साहेब, तालुका समन्वयक काकासाहेब देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना उत्तर सोलापूर उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे, मंगळवेढा उपजिल्हा प्रमुख भोजने साहेब, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, शिवसेना बार्शी तालुका प्रमुख प्रवीण काकडे, शिवसेना उत्तर सोलापूर प्रमुख तालुका प्रमुख संजय पोळ, महाराष्ट्र राज्य विस्तारक श्री शरद कोळी, युवासेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख, शिवसेना मोहोळ शहर प्रमुख विकीदादा देशमुख, महादेव गोडसे नगरसेवक, सत्यवान देशमुख, राणीताई गोडसे, नसीमाताई पोंगे, अनिताताई सोनटक्के नगरसेवक, युवासेना उपजिल्हा प्रमुख लखन शिंदे आणि युवासेना मोहोळ शहर प्रमुख सचिन जाधव. उपस्थित सर्व या मोहोळमधील, या जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी मातांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी सुषमाताईंची सभा आपण इथे आयोजित करण्यात आलेली होती, परंतु त्यांची प्रकृती बिघडली, थोडा त्रास व्हायला लागला, म्हणून त्यांच्या सभेची तारीख आपण बदली केली. पण त्यांनी सांगितलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला सोलापूरला जायचंय
आणि सोलापूरला जाऊन त्या काय झाडी काय डोंगर आणि त्या तानाजी सावंतची लक्तरं काढायचे. काल झाली सांगोल्याला सभा, त्याच्यानंतर झाली कुर्डुवाडीला सभा, प्रचंड तुफान सभा झाल्या. त्याच्यामध्ये ताईंनी सांगितलं की बघा आम्ही आज इथे बोलतोय, मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही द्या. आजपर्यंत उत्तरं दिलेली नाहीत, कुठे जाऊन बसलेत माहिती नाहीत. काय झाडे काय डोंगर, कुठली झाडं बघतायत, कुठले डोंगर बघतायत, काय ओके बघतायत की काय खोके बघतायत. 50 खोके 50 खोके एकदम ओके, सगळं ओके झालंय त्यांचं आता. आणि या शहाजी बापू पाटील आणि तानाजी सावंत यांनी जे उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंजीर खुपसला आणि गद्दारी केली, काय त्यांच्यासाठी कमी केलं नव्हतं शिवसेनेने सांगा. प्रत्येकाला माहिती आहे की ज्या वेळेला माननीय उद्धव साहेब वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मातोश्रीला निघाले, त्यावेळेला आमच्या सहित हजारो लाखो लोक रस्त्यावरती मातोश्रीपर्यंत प्रचंड गर्दी करून उभे राहिले होते. त्याचबरोबर या महाराष्ट्रातील नव्हे इतर विभागातील सुद्धा प्रत्येक घरामध्ये ते फेसबुक लाईव्ह, फेसबुकमध्ये त्या टीव्हीवरती बातम्यामध्ये जे बघत होते आणि गावागावामध्ये त्या टीव्हीवरती बघत असताना प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ही अशा प्रकारची गद्दारी करावी, हे अशा प्रकारची गद्दारी करून उद्धव साहेबांना त्रास द्यावा. ज्या उद्धव साहेबांनी, ज्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचं कुटुंब सावरलं. उत्तर प्रदेशमध्ये जशी नदीमध्ये प्रेत वाहत होती तसा प्रकार आपल्याकडे होऊ दिला नाही. त्यांनी रात्रंदिवस 24 तास वर्षा बंगल्यावरती थांबून त्यांनी प्रत्येक वेळेला त्या आरोग्य समितीची बैठक असेल, आरोग्य विभागाची बैठक असेल, सगळ्या बैठकीला संबोधित करून त्यांनी प्रत्येक वेळी लक्ष ठेवून धारावी सारख्या मुंबईमधल्या विभागातला कोरोना आटोक्यात आणला आणि त्यांना जागतिक आरोग्य संघटनेने त्यांनी प्रमाणपत्र दिलं की धारावीचा कोरोना कसा तुम्ही आटोक्यात आणला. त्या जागतिक आरोग्य संघटनेची टीम या धारावीमध्ये येऊन मुंबई महानगरपालिकेशी चर्चा करत होती. काय कमी केलं होतं उद्धव साहेबांनी मला सांगाय ना. त्यांनी काय सांगितलं शहाजी बापू पाटीलनी की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही. त्यांच्या क्लिपा आता बघायला मिळतील तुम्हाला. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांनी 200 कोटी रुपये निधी आपल्या या सांगोला तालुक्यासाठी दिलेला आहे. उद्धव साहेबांनी 1000 कोटीचा माझ्या समोर सांगितलेला आहे. सांगोल्याला ज्या वेळेला पहिली सभा होती आमची शिवसंपर्क अभियानाची, त्यावेळेला त्यांनी माझ्या समोर स्टेजवरती सांगितलेलं आहे की माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर मी प्रामाणिक राहीन, कारण त्या माणसाने ज्या प्रकारे काम केलंय, आम्हाला सांभाळलंय, आम्हाला सहकार्य केलंय, त्याप्रमाणे आम्ही त्यांची साथ कधी सोडणार नाही. आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये ते गद्दारी करून गुवाहाटीला, गुवाहाटीला निघून जातात. त्यांचं नाव घ्यायला पण आम्हाला लाज वाटते. या गेल्या जुलै महिन्यापासून या निवडणुका पुढे जात चाललेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की उद्धव साहेबांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि जर ती सहानुभूतीच्या त्याच कालावधीमध्ये जर का निवडणुका घेतल्या तर या भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गट साफ सुपडा होऊन जातील. आता इथे न्यायालयाच्या कक्षेत टाकून ते सांगतात आज नाही, उद्या नाही, परवा नाही, असं नाही करत दिवस ढकलतायत. परंतु त्यांना हे माहिती नाहीये, ह्या रहिवाशांनी, ह्या नागरिकांनी, ह्या मतदारांनी ठरवलेलं आहे की माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वादळ उठेल आणि ते वादळ या मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना पुन्हा एकदा त्या राज्याचा मुख्यमंत्री करतील. मतदान फक्त होऊ द्या. प्रत्येक मायबाप त्याच्यामध्ये वाढ बघतायत, प्रत्येक मतदार वाढ बघतोय की मतदान कधी घेत आहे, मतपेटीमध्ये आम्ही कधी टाकतोय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंना मतदान. आणि आम्हाला त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, त्यांनी कोरोनामध्ये केलेलं काम, त्याची पोचपावती कधी द्यायची याची वाढ बघतायत. मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगेन
की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुषमाताई अंधारे अक्षरशः वादळ उठवलेलं आहे. त्यांच्या विरोधात काय बोलायला संधीच मिळत नाही. मग कोणीतरी मध्ये घुसवायचं, कोणाला तरी बोलायला लावायचं, काहीतरी चुकीचं बोलायचं, त्याचा समाचार सुषमाताई घेतीलच. त्याचा समाचार घेतील, त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. आपण मी संपर्क प्रमुख म्हणून तुमच्या संपर्कामध्ये तुम्हाला भेटायला नेहमी येत जाईल, परंतु आपण सगळे उपस्थित आहात ते सुषमाताईंना ऐकण्यासाठी. मी आपला वेळ जास्त घेणार नाही, कारण 6 वाजल्यापासून आपण इथे बसलेला आहात. त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम, सुषमाताईंच्या बद्दल असलेली प्रचंड आपुलकी, सुषमाताईंचे शिवसेनेच्या अडचणीच्या काळामध्ये जे शिवसेनेमध्ये प्रवेश करून उद्धव साहेबांना बहिणीसारखं जे साथ देत आहेत, ते ऐकण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात. मी खरोखर या मोहोळवासियांनी, या जिल्ह्यातील सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईन की गेल्या 8 दिवसापूर्वी तुम्हाला तारीख सांगितली, आज एवढ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहेत. इथे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, समन्वयक वगैरे जे कोणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे युवा सेनेचे सगळ्यांनी, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि आपला वेळ न घेता इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेना जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख असणारे सन्माननीय अनिलजी कोकिळ साहेबांनी या सभेला संबोधित केलं आणि यानंतर अगदी नजर जाईल तिथपर्यंत शिवसैनिक भगवा हातामध्ये घेऊन या सभेला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण या सभेला एक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या भागाचे डीवायएसपी सन्माननीय अमोलजी भारती साहेब आणि एपीआय सन्माननीय सायकर साहेब यांचं विशेष सहकार्य लाभलं, यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर सोलापूरच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या सोलापूरच्या जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेत्या, रणरागिणी नेत्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा संजनाताई घाडी यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण द्यावी आणि त्यांचं स्वागत या सभेला करावं. यानंतर आपण त्यांना ऐकूया. सन्माननीय संजनाताई घाडी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना अभिवादन करून, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब मीनाताई ठाकरे यांना वंदन करून, शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, प्रेम लावावर शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांना अभिवादन करून, आजच्या या बाहेर पुरत नाही मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, बार्शी या पूर्ण विभागातर्फे आयोजित केलेल्या या मेळाव्यास, महाप्रबोधन मेळाव्यास उपस्थित शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या विनोद सुषमाताई अंधारे, संपर्क प्रमुख अनिल कोकिळजी, या विभागाचे जिल्हा प्रमुख ज्यांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, आपली सभा अत्यंत यशस्वी होणार आहे. आणि हे चॅलेंज आमच्या महिला आणि पुरुष जिल्हा प्रमुख गणेश वानकरजी आणि सीमाताई पाटील यांनी घेतलं आणि ते पूर्ण करून दाखवलेलं आहे. उपस्थित सर्व या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी, दीपक गायकवाडजी, काकासाहेब देशमुख, आमचे संभाजी शिंदे आलेले आहेत, वर जातो मी, आणि उपस्थित सर्व समुदाय, आपल्या सगळ्यांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. मला पूर्ण कल्पना आहे आपण सगळेजण सुषमाताईंना ऐकण्यासाठी आलेला आहे. सुषमाताईंनी जे बार उडवून दिलेले आहेत सांगोल्यामध्ये, कुर्डुवाडीमध्ये, नव्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, मोहोळकरांसाठी, मोहोळकर जिचे दगदगता शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक, मोहोळमध्ये अख्ख्या सोलापुरात कुठे तुम्हाला जास्त शिवसेना जिवंत दिसेल तर त्या मोहोळ मधला हा शिवसैनिक आहे. आणि मला गर्दीवरून, तुमच्या उत्साहावरून दिसतंय बाग हसून बनलेला आहे. ह्या 40 गद्दारांचा हिशोब घ्यायला आपण सगळे तयार झालेला आहात. पूर्ण विश्वास आहे मला, या 40 गद्दारांनी ज्याप्रमाणे माननीय शिवसेना प्रमुख आपले सगळ्यांचे बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्यांच्या शेवटच्या दसरा मेळाव्यात आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं, बाबांनो मी थकलोय पण माझ्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, त्यांच्याकडून महाराष्ट्राची सेवा करून घ्या आणि निष्ठेशी कधीही कोणत्याही प्रकारची गद्दारी करू नका. हा विचार जो बाळासाहेब जाताना आपल्याला देऊन गेले, नेमकं त्याच विचाराशी गद्दारांनी गद्दारी केली आहे. आणि
झाली पाहिजे तुम्हाला सांगायला. इथे हृदयावर हात ठेवा, पोराबाळांच्या शक्ती घ्या आणि खरं सांगा 50 खोक्याला विकलो गेलेत आम्ही आणि स्वतःच विकलो नाही गेलो. त्या ठिकाणी सुरत वाया गुवाहाटी गोवा करत महाराष्ट्र विकून आलोय. अरे काय केलं तुम्ही? काही प्रतारणा नुसती शिवसैनिकांची नाहीये, उद्धव साहेबांची नाहीये, तर अवघ्या महाराष्ट्राची आहे. शिवसेनेतून खूपसे नेते गेले, राज ठाकरे गेले, गणेश नाईक गेले, छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले. शिवसेनेचं काही वाकडं झालं नाही. परंतु इथे टीम देवेंद्रने भाजपाने ऍक्शन प्लॅन आखला होता. काय तर महाराष्ट्रातून शिवसेना नुसती फोडायची नाही, शिवसेना संपवायची, शिवसेना नेस्तनाबूत करायची. या मराठी माणसाच्या छाताडावर गदा नाचायचं. कसं तर ते असं गेल्या 5 महिन्यात काय झालं आपल्या बरोबर? महाराष्ट्रातले उद्योगधंदे, वेदांता फॉक्सकॉन 2.5 लाख कोटीचं भांडवल या महाराष्ट्रात उद्योगधंद्यासाठी आलं असतं. कुठे गेलं? गुजरातला मेडिकल डिव्हाइस पार्क 1.5 लाख कोटीचं प्रोजेक्ट कुठे गेला? हिमाचलला टाटा एअरबस कुठे गेला? महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्रातलं कपडा मार्केट कुठे गेलं? गुजरातला. पोर्ट हब जो इथे होणार होता कुठे गेला? पोरबंदरला. हिरा मार्केट जे मुंबईत होतं महाराष्ट्रात होतं कुठे गेलं? गुजरातला. प्रत्येक गोष्ट आरबीआयचं मुख्य केंद्र आपल्या मुंबईत होतं. अरे मुंबई महाराष्ट्रात राखण्यासाठी त्या ठिकाणी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्याच क्रांतीतून या शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आणि मग यांना मुंबईचे लचके तोडायचे होते, महाराष्ट्राचे लचके तोडायचे होते. म्हणून यांचा ऍक्शन प्लॅन जेव्हा कधी शिजला, ऍक्शन प्लॅन कधी शिजला हा कट ज्या वेळेला माननीय उद्धव साहेब आजारी होते. त्या ठिकाणी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा भाऊ, तुमचा वडील, तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून, मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राची ज्यांनी अत्यंत काळजीने त्यांनी सेवा केली. उत्तर प्रदेशात त्या ठिकाणी मृत्यूचे खच वाहत होते, आपली चंद्रभागा मलिन झाली नाही, लोकांची काळजी घेतली गेली, त्यांना दवा, पाणी, औषधं कशा पद्धतीने मिळेल त्याची काळजी घेतली गेली, रेमडेसिवीर कशा मिळतील त्याची काळजी घेतली गेली, ऑक्सिजन बेड कसे मिळतील, व्हेंटिलेटर कसे मिळतील त्याची काळजी घेतली गेली. माझ्या लोकांचे रोजगार नाही आहेत तर मग त्यांना शिवा भोजन थाळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत अन्न कसं दिलं जाईल याची काळजी घेतली गेली. आणि त्याच वेळेला आपल्यातले हे गद्दार नालायक लोक त्या ठिकाणी कट रचत होते शिवसेना संपवायचा. आणि आताही काय चाललंय यांचं? हे नुसते उद्योगधंदे नाही गेले, त्या ठिकाणी आपली गावं, आपल्या महाराष्ट्रातली गावं तोडायची भाषा करतात मुंबई. अरे मला सांगा, भाजपामध्ये यांचीच, त्या ठिकाणी केंद्रात भाजपाची सत्ता, तिथे मोदीजी बसलेत, कर्नाटकात भाजपाची सत्ता, तिथे मुंबई बसलेत. काय आपल्या दिल्लीतल्या बापाला विचारून आल्याशिवाय राहिलेत हे मागू का? असंच मागतायत महाराष्ट्रातली 40 गावं, असंच मागतायत आपलं अक्कलकोट, असंच मागतायत आपलं पंढरपूर. काय चालवलंय? काय महाराष्ट्राची आणि प्रतारणा चालवली? यांना माहिती आहे इथे शिवसेना जोपर्यंत शाबूत आहे, इथला गाव नाही, या गावची माती देखील यांना मिळणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे कट रचले जात आहेत. मग असे कट रचायचे आणि मग याच्यावर जेव्हा राळ उठते, महाराष्ट्रात असलेल्या बेरोजगारी बद्दल बोललं जात आहे. अरे महागाई किती परमसीमेला पोहोचले, ताई आपल्या भाषणात सविस्तर बोलणार आहेत. ही महागाई आज कुठल्या बाजूने पेटून टाकते सामान्य माणसाला. अरे मुलाच्या जन्मापासून त्या हॉस्पिटलच्या बेड पासून, औषधापासून, त्याच्या शाळेच्या सगळ्या बॅग पासून, पेन पासून, पेन्सिल पासून ते सरणाच्या सगळ्या वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलाय, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी. आणि पैसा जातोय कुठे? शेतकऱ्यांची कर्जमाफीचा पत्ता नाहीये, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई नाहीये. कर्ज कोणाची माफ होत आहेत माहितीये आपल्याला? 1.5 लाख कोटी कर्ज माफ झालंय, 1.5 लाख कोटी कर्ज. आणि हे कर्ज कोणाचं माफ झालंय? प्रश्न विचारला संसदेत खासदारांनी. बाबा कोणा
रिझर्व्ह बँकेने तिला अधिकार नाहीये ही नावं डिस्क्लोज करायचा, कारण ही नावं कोणाची आहेत? मोठमोठ्या उद्योगपतींची आहेत. तुमची माफ होतात का बाबांनो 2 लाख 3 लाख कर्ज कधी? एक हप्ता थकला की येतो की नाही बँकेचा अधिकारी, वसुली अधिकारी तुमच्याकडे येतो की नाही येत? मग हे 7.5 लाख कोटी कर्ज कोणाचं माफ केलं यांनी उद्योगपतींचं कर्ज माफ केलंय या भाजप सरकारने. अरे बोल तुझं 5,000 कोटी कर्ज, मग आमचे किती, मग माफ करतो. काहीतरी ते झालं असेल, काय असंच माफ केलं असेल? हा भ्रष्टाचार मुक्त करायला तुम्ही भारतात सत्ता मागितली, हा भ्रष्टाचार मुक्त करायला तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे पळवापळवीचं सरकार आणलं. मला खात्री आहे या मोहाची, या सोलापूरची जनता ही फार सुज्ञ आहे. किती यांनी संभ्रमित केलं, किती या राहुल शेवाळेने आपली नालायकगिरी लपवून, आपली स्त्रीलंपटगिरी लपवून माननीय आदित्य साहेबांवर आरोप उचलतायत, काय काय घाणेरडे आरोप लावतायत. पण या सगळ्यामध्ये हा सूर्य, हा जयद्रथ आम्ही राहुल शेवाळेचा केलाच आहे. नारायण राणे आणि त्या लेकरांचा सुद्धा केलाच आहे समाचार. परंतु आपल्याला संभ्रमित करण्याचा विचार केला जातोय. सातत्याने महाराष्ट्रातली जनता कशी संभ्रमित करू शकतो आणि इलेक्शन मध्ये जमवलेल्या पैशाचा उपयोग करून त्या कशा दारूच्या बाटल्या आणि कशा पैसे वाटून ग्रामपंचायती, त्या ठिकाणी नगर परिषदा, नगरपालिका काढू शकू, याचे ऍक्शन प्लॅन आखले जात आहेत. बाबांनो, जागते रहा आणि आपल्या सगळ्यांना जागता करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेची वाघीण आलेली आहे, सुषमाताई अंधारे. मी त्यांच्याकडे आपल्याला जास्त वेळ घेणार नाही. सुषमाताई आता आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील. सन्माननीय संजनाताई घाडी यांनी या प्रबोधन सभेला संबोधित केलं, यासाठी त्यांचे आभार. आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत, जे बाण नाही तलवार आहेत, धगधगता अंगार आहे आणि शिवसेनेच्या खऱ्या वाघीण आहेत. जो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराए उसे सुषमाताई अंधारे कहते हैं. जोरदार टाळ्याने आपण आमंत्रित करूया शिवसेनेच्या उपनेत्या, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहोत, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सुषमाताई अंधारे. जोरदार टाळ्याने आपण त्यांना आमंत्रित करूया. या प्रबोधन सभेला ते संबोधित करतायत आणि या प्रसंगी संबंध सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ताई आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, फक्त आपल्याच पक्षाचे नाही तर इतर पक्षाचेही अनेक पदाधिकारी आपले चाहते आणि ते आज सगळे आपल्याला ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. गेल्या अनेक तासांपासून आपली वाट बघतायत आणि या प्रबोधन यात्रेला संबोधित करण्यासाठी सन्माननीय सुषमाताई अंधारे इथं उपस्थित आहेत. तेव्हा मी जोरदार टाळ्यानं त्यांना आमंत्रित करते. विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्ष जनतेला फक्त पोकळ आश्वासन देत होता. तेव्हा मात्र उद्धवा तू शिवभोजन देऊन गरीब जनतेला मायेने 2 घास भरवत होता. महामारीच्या काळात ज्यांना देश सांभाळायचा होता ते थाळ्या वाजवत राहिले. रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें. गंगा माईची शववाहिनी झाली.
पण तुम्ही मात्र आमच्या इंद्रायणी, गोदावरी आणि चंद्रभागेची संस्कृती जपून 24 तास यंत्रणा राबवून जनतेच्या सेवेसाठी कंबर कसली. कोविडच्या काळात सामान्य माणूस श्वासाश्वासाला लागला, पण महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार WHO आणि IIM च्या कौतुकास पात्र ठरलं. डॉक्टर तेद्रोस ने कई देशों की तारीफ की जिनने धारा निकाला. केंद्राची कर्जमाफी आजवर फक्त कागदोपत्रीच वाहिली, पण 531 कोटीची कर्जमाफी करून उद्धवा तू बळीराजाची चूल पेटवली. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे हे आजवर फक्त ऐकलं होतं, पण उद्धवा महाराष्ट्राला शिक्षणाप्रती तू खऱ्या अर्थी जागरूक केलंस. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं छत्रपतींच्या राज्यात मराठी माणूस अगदी छाती ठोकून म्हणाला. पण आज त्याच काही दिल्लीतल्या लोकांना भुलून काहींनी आपल्याच माणसांशी गद्दारी केली. या महाराष्ट्राने अनेक राजकारणी, नेते पाहिले आणि झेलले, पण संयम, सुसंस्कृत, नैतिकतेचे गुण उद्धवा तुझ्यातच आम्हाला दिसले. प्रक्षोभक भाषण, आक्रमक पक्ष काढून काही लोक बाळासाहेबांची फक्त नक्कल करतात, पण बाळासाहेबांचे, प्रबोधनकारांचे विचार मांडून उद्धवा तू पक्षाचं कुटुंब करू पाहत होतास. काही चलाक राजकारणी सत्ता मिळावी म्हणून रात्रभर कुटील डाव मांडत होते, पण उद्धवा तू महाराष्ट्रासाठी कोरोनाशी अहोरात्र झगडत होता. लोकसभा मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री ठाकरे टॉप 5 मध्ये. खुर्ची हवी म्हणून रातोरात शपथविधी झालेले आम्ही पाहिले, पण कार्यकाळ संपला म्हणून उद्धव साहेब तुम्ही शांतपणे कसे काय पाय उतार झाले. अरे घरकुल आवास योजना राबवून उद्धवा तू कित्येक अनाथांचा पालक ठरलास. उद्धवा कोरोना काळात तू राबवलेला धारावी पॅटर्न अख्ख्या जगाला आदर्श ठरला, पण असा आदर्श मुख्यमंत्री आम्हाला 2.5 वर्ष लागला आणि मराठी माणूस पहिल्यांदा पाय मोकळून. आज एक मराठी माणूस म्हणून, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मला तमाम मराठी जनतेला, या सह्याद्रीला, माता भगिनींना तुमचा अभिमान आहे की हो, महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री, असा एक नेता, असा आमचा कुटुंब प्रमुख आहे जो सुसंस्कृत, नैतिक, जबाबदार, विनम्र माणूस आहे. तो म्हणजे आमचा उद्धव, आमचे साहेब आणि आमचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. जातीत वाटल्या गेलेल्या सर्व महापुरुषांचे विचार एकत्र करून महाप्रबोधन करूया. जय शिवाजी, जय शिवाजी. दादा हो, ही चित्रफित यासाठी दाखवली की या चित्रफितीतलं शेवटचं चित्र सन्मान आणि उद्धव साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाच ते शेवटचं चित्र प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात साठलं पाहिजे आणि प्रत्येक शिवसैनिकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुन्हा आम्हाला त्याच वर्षा बंगल्यावर आणि त्याच विधान भवनावर हा
शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी न्यायचं आहे. सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांनी रक्ताचं पाणी करून ही शिवसेना वाढवली, घडवली, ही शिवसेना उभी करण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं, त्या वंदनीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करू. मंचावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय संजनाताई घाडी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीयुत अनिल कोकीळ साहेब, जिल्हा प्रमुख गणेश वानकरजी, आमचे दुसरे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेजी, महिला आघाडी संघटिका सीमाताई पाटील, लोकसभा समन्वयक दीपकजी गायकवाड, तालुका समन्वयक काकासाहेब देशमुख, शिवसेना पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, उत्तर सोलापूरचे उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे, शिवसेना मंगळवेढा उपजिल्हा प्रमुख श्री भोजनेजी, तालुका प्रमुख अशोक भोसलेजी, बार्शी तालुका प्रमुख श्री प्रवीण काकडेजी, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख संजय पौळजी, युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक शरद कोळीजी, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख, मोहोळचे शहर प्रमुख विकी देशमुख. इथे इतके देशमुख आहेत, मी देशमुख सनसेट कंपनी म्हणलं तरी भागते, एवढे देशमुख आहेत. नगरसेवक महादेव गोडसे, नगरसेवक सत्यवान देशमुख, पुन्हा देशमुख, नगरसेवक राणीताई गोडसे, नसीमाताई बोंगे, अनिताताई सोनटक्के, युवा सेना उपजिल्हा प्रमुख लखन शिंदे, युवा सेना मोहोळ शहर प्रमुख सचिन जाधव, माझ्या समवेत आलेले लातूरहून आलेले आमचे बंधू शिवसेनेचे लातूर तालुका प्रमुख प्रकाश भाऊ अंधारे, ही सभा कव्हर करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, शिवसेनेवर प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक, संविधानिक चौकटीवर प्रेम करणारे या राज्याचे, या देशाचे सर्व सच्चे नागरिक, ही सभा सुरक्षित पार पडावी हे बघत असतानाच सरकारच्या विरोधात काही बोलती का, कुठं कचाट्यात सापडती का म्हणून डोळ्यात प्राण आणून लक्ष देणारे आमचे सगळे पोलीस बांधव, तानाजी भाऊलान बापूला पुन्हा कोणी काही बोलतंय का म्हणून इमानदारीनं खबर पोहोचवणारे सगळे हात बिर्याणी आणि 90 छापवाले सगळे खबरे, सगळ्याचं नाव घेतलं पाहिजे. त्यांना का सोडायचं, असं पंक्तीला प्रपंच करून चालत नाही, सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे. आणि भावांनो आणि बहिणींनो, दादा काळजी करू नका, एकदाच उल्लेख केलाय, पुन्हा काहीच करणार नाही. अधिकारी लगेच रागाने बघायला लागले माझ्याकडे, त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नाही, ते बिचारे हुकुमाचे ताबेदार. जिल्ह्यातून प्रेशर आलं, पालकमंत्र्याने प्रेशर आणलं की ते आपले बिचारे कामाला लागणार. तानाजी सावंत काही त्यांना काम करू देणार नाही. सोलापूरला कोण आहे पालकमंत्री? लयच इमानदारीतला माणूस, लयच इमानदारीतला. अख्खी जन्म काँग्रेस कडून सगळं लुटून खाल्लं, अख्खा जन्म सगळं लुटून खाल्लं, वर ढेकर दिली नाही. 4 पिढ्या काँग्रेस कडून लुटून खाल्ल्यावर जेव्हा काँग्रेसला आता गरज आहे खरी संकटामध्ये, तेव्हा त्या मिठाची, खाल्लेल्या मिठाची अजिबात जाण न ठेवता ईडीच्या भीतीनं टुनकन उडी मारणारा आपला शेजारी म्हणजे विखे पाटील, ते ना आपला शेजारी, 40 जण आपले भाऊ, आपले भाऊ, आपलं कुटुंबातलं भांडण आहे. आणि मी वारंवार सांगते की बहीणच भावांना हिशोब विचारत असते, कारण भाऊ असले वांड येतं, काय भाऊ असले लपूट येतं. लपूट कळत असेल तुम्हाला की ते भाऊजाईला
काही हिशोबच देत नाही. भावजया बिचाऱ्या गरीब आमच्या खानदानी बाया सगळ्या घरंदाज बाया, त्यांना हिशोब देत नाही. त्याच्यामुळे बहिणीने तरी हिशोब विचारला पाहिजे. आणि हा हिशोब विचारायचा कार्यक्रम चालू आहे. दादा हो, महाप्रबोधन यात्रा तब्बल 2 महिन्यांपासून चालू आहे. जे लोक म्हणतात की शिवसेना आता संपली आहे, आमचे देवेंद्रजी फार सांगतात की ही शिल्लक सेना राहिली आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला तर देवेंद्रजी म्हणाले ज्ञानो मोर्चा होता. हो म्हणाले, ज्ञानो मोर्चा होता. आमच्या सन्मान्य पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना पत्रकार म्हणाले, असं ते म्हणाले, तुम्हाला काय वाटतंय मोर्चाची साईज किती होती? साहेबांनी अत्यंत मिश्किलपणे सांगितलं, मोर्चाची साईज देवेंद्र फडणवीसांच्या साईजची होती. आता फडणवीसांची साईज किती ते तुम्ही ठरवा. हा विचार करण्यासारखं आहे बरं का. ते देवेंद्रजी आणि हे गेलेले सगळे वाढ आणि लपूट भाऊ आमचे सगळे जे म्हणतात की आता शिवसेना संपत आलेली आहे, त्या सगळ्यांनी धसका घेतला की गेल्या 2 महिन्यापासून महाप्रबोधन यात्रेला जी सभा चालू आहे त्या प्रत्येक सभेला अशीच गर्दी आहे आणि प्रत्येक सभा इतक्याच प्रतिसादात चालू आहे. हे द्योतक आहे की शिवसेना संपत नसते. शिवसेनेला फरक पडत नाही कोण आला आणि कोण गेलं. शिवसेनेत अनेक आले, अनेक गेले. काही जण आले, आपले उकळ पांढरं करून गेले. नारायणराणे आले, गेले, काही फरक पडला शिवसेनेला. आपला चुलत भाऊ राजभाऊ आला, गेला, काही फरक पडला शिवसेनेला. भुजबळ साहेब आले, गेले, काही फरक पडला शिवसेनेला. त्याच्यामुळे एकनाथ भाऊ गेले असं काही लई मोठा फरक पडत नसते, काही फरक पडत नसते त्यांना. परंतु ज्या एकनाथ भाऊंनी सांगितलं की आम्ही शिवसेना वाचवण्यासाठीच निघालेलो आहोत. बघा बरं का माणसं कशी बदलतात. मी बापूला आता इथं काहीच बोलणार नाही, कारण आपली स्टाईल आहे. आपण नेहमी सांगतो की इलाका तुम्हारा धमाका हमारा. बापूच्या इलाक्यात बापूला आपण सांगितले, हा आपली इलाके में कुत्ता भी शेर बनता है. त्याच्या इलाक्यात जाऊन सांगितलं पाहिजे ना त्याला, ठीक आहे. त्याच्यामुळे सांगोल्याला आपण बापूच्या इलाक्यात जाऊन बापूला सांगितले. त्यामुळे बापूचं काही सांगणार नाही. पण हितला एक जण जाता जाता राहिला, कारण त्याला निवडूनच आला नाही. कारण ती तसा भाजपचाच होता लपून छपून, आणि ती भाजपकडे थोडी घेणारा होता. बरं झालं ज्याला निवडून नाही आले ते, नाहीतर त्याला अजून 50-50 कोटी वेगळे गेले असते. काय सांगायचे. आता अशा सगळ्यांमध्ये जे म्हणाले की आम्ही गेलेलो आहोत, महाप्रबोधन यात्रा आपण करतोय, का करतोय, तर मुळात ज्या लोकांनी आक्षेप घेतले ते आक्षेप किती खोटारडे आहेत, त्या आक्षेपांचा समाचार घेतला पाहिजे. शिवसैनिक खरंच कुठे गेलेत की शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे सुद्धा तपासलं पाहिजे. हा महाप्रबोधन यात्रेचा हेतू होता आणि आम्हाला त्याच्या धन्यता वाटत आहे की आमदार कुठेही पळाले असतील, पण निष्ठावंत शिवसैनिक, जो वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे, जो उद्धव साहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे, तो अखंड महाराष्ट्र कुठेही हललेला नाहीये, तो शिवसेनेसोबत आहे. आणि या शिवसैनिकांशी संवाद साधला पाहिजे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातले प्रश्न मांडले पाहिजे. आणि संविधानिक लोकशाहीची चौकट कशी धोक्यात येत आहे. ऑनरेबल कोर्ट नोंदवतंय वारंवार, ऑनरेबल कोर्टाकडून वारंवार निरीक्षणं नोंदवली जात आहेत की तुम्ही संविधानिक चौकट भंग करताय, तुम्ही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करताय. आणि तो गैरवापर कसा होतोय हे लोकांना समजावून सांगायचंय, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा निघाली. ही महाप्रबोधन यात्रा निघाली साधारणतः आजचा 39वा मतदारसंघ आहे, म्हणजे लोकसभा लेवलला आम्ही जेव्हा विचार करतोय त्यावेळेला. आणि एक मतदारसंघातून जाऊन एक सभा घेताना जे वातावरण तयार व्हायला लागलं, सुरुवातीला वेगवेगळ्या पद्धतीने बाईच आहे, काय करू शकते, बोलल गप बसेल. मग जेव्हा मुद्दे घेऊन बोलायला लागलो तेव्हा आज कुठं असते का, लोक कुठं जमतील. पण लोक पण जमायला लागले, बरं लोक अप्रिशिएट पण करायला लागले. मग त्यांना वाटलं की अरे मीडिया कुठे यांना हे करतो का,
पण माध्यमांनाही कुठेतरी ती बांधिलकी होती, लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमांनीही ती दखल घेत ती मांडणी केली. मग आता कुठेतरी सुषमा अंधारेला अडवलं पाहिजे, शिवसेनेला अडवलं पाहिजे, कारण सन्मान्य संजय राऊत साहेबांना अडवलं होतं त्यांनी. मग संजय राऊत साहेबांना अडवलं आणि त्यांना वाटलं की आता ठप्प झालं सगळं. पण या परिवारातलं मी सगळ्यात लहान शेंडेफळ. मला असं वाटलं की नाही, माझा पक्ष, माझं कुटुंब अडचणीत आहे, मी बोललो पाहिजे. मी बोलायला सुरुवात केली आणि आता मला कशात अडकवायचं? मग मला अडकवायला ईडी नाही, आपल्याकडे पैसेच नाही. आपल्याकडे ईडीवाले आले तर तेच परेशान होऊन म्हणतील, काय हे घ्या 10-5 हजार, लय तंगी चालली तुमची. आपल्याकडे नाही काही, ईडी नाही आपल्याकडे, सीबीआय येऊ शकत नाही. आपण आयुष्यात कधी 20 वर्षाच्या चळवळीत माहिती अधिकार वापरला नाही, कुठल्याही जयंतीची 5 रुपयाची पावती कुणाकडून घेतली नाही, कुणालाही कसलेही 10 रुपयासाठी कधी प्रेशरचा फोन केला नाही, आयुष्यात कधी कुणाच्या बदलीसाठी, टेंडरसाठी, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टसाठी, प्रमोशनसाठी कुठल्याही मंत्र्याकडे कसलाही प्रस्ताव किंवा शब्द टाकला नाही. एवढं स्वच्छ चारित्र्य होतं. त्यामुळे आपलं काही क्रिमिनल रेकॉर्ड पण नाही. केस कशावर टाकणार? मग म्हणले आता काही सभेत अडकते का कुठल्या बोलण्यामध्ये? मग सगळ्या ह्या SP साहेबांना, DYSP साहेबांना त्यांचे नोटिफिकेशन आले, प्रत्येक जिल्ह्याला नोटिफिकेशन आले. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, काही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे. शेख साहब क्या मैं सच सच फरमा रही हूँ. गालातल्या गालात हसते, गोड हसते. आपले भाऊ आहेत तो सगळे, आपला त्यांच्यावर काहीच राग नाही, कारण उद्या 2024 ला आम्हीच सत्तेत असणार आहोत, आम्हाला खात्री आहे. आणि तेव्हा आमचं मी ऐकणारच आहेत की ते ऐकणार, काही खात्री नाही. आपण लई पॉझिटिव्हिटी घेऊन चालणारे माणसं. दादा हो, माझ्यावर काहीच आक्षेप घ्यायला नाही म्हटल्यावर आता काय आक्षेप घ्यायचे? मग माझा भूतकाळच उकरून काढायचा प्रयत्न झाला, पण फुसका बाहेर निघाला, त्याच्यानं पण काहीच झालं नाही. मग आता काय करायचं? कुठं सापडते का, कुठं सापडते का? 13 वर्षापूर्वी पर्यंत हडप्पा मोहेंजोदडो पण एवढं उतरलं नसेल, एवढं उतरलं त्यांनी, उत्खनन केलं. आणि 13 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ, त्याचा मागचा पुढचा सगळा संदर्भ कापला आणि 14 सेकंदाचा चमत्कार. आता देवी देवतांवरची आक्षेपार्ह वक्तव्य मी जाणीवपूर्वक आज दाखवणार नाही, कारण मला वेगळे व्हिडिओ दाखवायचे तुम्हाला, त्यात वेळही जाईल आणि मलाच ते वाईट वाटतंय की किती लोक काय काय बोलले. रविशंकरजींचा व्हिडिओ माझ्याकडे आहे की रविशंकरजी काय काय बोलले. माझ्याकडे इंदोरीकर महाराजांचे रेकॉर्ड आहे की ते काय काय बोलले. शिवलीला पाटीलचा तर अख्खा तिच्या प्रॉपर्टी सकटचा रेकॉर्ड आहे की शिवलीला पाटीलला कुठं काय काय केलं ते, कुठं प्लॉटिंग घेतली, कुठं बिल्डिंग बांधली, कुठं बांधकाम चालू आहे, त्याच्या परमिशन किती आहेत. ज्या गणेश शेट्टीला पुढे केलं विश्व वारकरी संघटनेचा म्हणून, त्या गणेश शेट्टीच्या वारकरी संस्थेमध्ये काय काय बेकायदेशीर कृत्य चालले, कुठं रेड पडली, काय काय झालं, सगळंच रेकॉर्ड आहे. आणि मी त्याच्यावरती कायदेशीर काय कारवाई करायची ती करणार पण आहे. पण दादा हो, ह्या सगळ्यातनं गंमत काय माहिती का? भाजपनं धर्माचं शस्त्र माझ्यावर चालवायचं ठरवलं. बरोबर का? भाजपची क्रोनॉलॉजी. जेव्हा भाजपला असं वाटतं की कशानेच ऐकलं जात नाही, त्यावेळेला हिंदू खतरे में है म्हणतात. मुळात त्यांना हिंदू खतरे में म्हणायचं नसतंय, त्यांना भाजप खतरे में है म्हणायचं असतंय. कारण जेव्हा कधी त्यांच्याकडे काहीच उत्तर नसतं तेव्हा ते हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है अशी आवळी उठवतात. मला अडवण्यासाठी पुन्हा तेच नाटक सुरू केलं आणि वारकऱ्यांच्या वेशातले धारकरी माझ्या अंगावर सोडले. भागवत संप्रदाय हा कर्मकांड आणि थोतांड आणि अंगारा धुपाऱ्यांना मानतच नाही. पुन्हा एकदा ठामपणे सांगते, भागवत संप्रदाय हा फक्त नामस्मरणाला मानतो. भागवत संप्रदायामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे. पण हे भागवत संप्रदायातले नव्हते, हे मोहन भागवत संप्रदायाचे होते. मोहन भागवत संप्रदायाच्या या लोकांनी मग माझ्याबद्दल अभद्र, अमंगल भाषा केली. पण ज्यांनी अमंगल भाषा केली ना,
त्यातल्या 2 बायका आणि 1 गडी ते खरेच वारकरी आहेत का ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. भाऊ लावा मग हिडीव एखादा. गवळण झटका मारायला लागली. गवळी म्हटलं येडी झाली काही काय सकाळी सकाळी सारवण करायचंय काम करायचं मला काय झटके देते आपलं काय वय राहिले का झटके. माहेरीला गेले तडे पाय झाले जड आर देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड चोरट्यांचा फड. माहेरीला गेले तडे पाय झाले जड आर देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड चोरट्यांचा फड. पदार 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 पदार. तुम्ही नका घेऊ तुम्हाला म्हटलंच नाही ते रावणांच्या बायकाचं सांगते. आमच्या बायका पदार भागा केस लगा लगा मला बघा करीत बरं का. माहेरीला गेले तडे पाय झाले जड आर देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड चोरट्यांचा फड. सुप्री साहेब नसते पंकजा मंडळी नसते मी अजून बी श्यामसाव ठाम आहे तेव्हा सगळी मुलं वाचा तुम्हाला. माहेरीला गेले तडे पाय झाले जड आर देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड चोरट्यांचा फड. दादा हो ह्या क्लिप याच्यासाठी दाखवल्या की याच्यातली जी पहिली बाई आहे ती माझ्याबद्दल अभद्र भाषा बोलताना तुम्हाला सापडली जी कीर्तनकार म्हणवते. याच्यातला जो दुसरा होता ना पठ्या माझ्या दिलाचो पारठाईकाचो यानं माझी पिरडी बांधली ह्यानं माझी अंत्ययात्रा काढली. ह्याच्या दिलाचो पारठाईकेचाचो येरो भांट्याचो तुला हाय बघाचो. त्यांना असं वाटलं की आता सुषमा अंधारे हरपला आता सुषमा अंधारे थांबला. अरे वंदनीय बाळासाहेबांची शिवसैनिक आहे मी घाबरत नाही भेट नाही तुम्हाला कर नाही त्याला डर कसली. ठार सत्याचा विजय सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं हो सकता है. ठार खरेपणाची लढाई लढते आणि संविधानिक चौकटीसाठीची लढाई लढते. ज्या पद्धतीने कायद्याची मोडतोड होतीये ती मोडतोड होऊ नये म्हणून लढते. हे सगळं ज्या लोकांना यांनी घेतलं ना याच्यामध्ये तुम्हाला एक 4थं नाव दिसलं बंडाचा त्या कराडकर जे पंकजाताई आणि सुप्रियाताईंबद्दल बोलले. तुम्ही जर याची नीट क्रोनॉलॉजी जर समजली ना तर तुमच्या लक्षात येईल पंकजाताई जरी भाजपमधल्या असल्या तरी त्या बहुजन नेत्या आहेत. बहुजनातल्या माणसाचं राजकारण संपवायचं हे भाजपचं मुळात गणित आहे. बहुजनातला एकही कुणी उभा नाही राहिला पाहिजे तो भाजपच्या बाहेरचा असो की भाजपच्या आतला असो. आणि म्हणून चंद्रकांत पाटील असतील बावनकुळे असतील तावडे असतील मुंडे असतील या सगळ्याच लोकांना देवेंद्रजींनी पद्धतशीरपणे साईडलाईन करायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे बहुजन नेतृत्व छाटायला सुरुवात केली. पंकजाताईंची छबी बिघडवायला पद्धतशीरपणे कट कारस्थान करून त्यांची इमेज बिघडवण्याचं डॅमेज करण्याचं पाप इथं देवेंद्रजींनी केलं. पण ही सगळी अस्त्र आमच्यावर चालणार नाहीत. ही अस्त्र शिवसेनेतल्या शिवसैनिकांवर चालणार नाहीत. कारण शिवसेनेचं नाव हे प्रबोधनकार ठाकरेंनी ठेवलेलं नाव आहे. आणि प्रबोधनकारांचा जो वारसा अखंड महाराष्ट्राच्या योगदानासाठीचा आम्हाला लाभलेला आहे त्यात आम्हाला असं शिकवलं गेलंय
की ज्या लोकांनी ज्या अनाजी पंतांच्या अवलादीने छत्रपतींच्या स्वराज्याला चूड लावायचा प्रयत्न केला आणि ज्या मंबाजी भटांनी आणि मंबाजी भटांच्या अवलादींनी ज्ञानेश्वर महाराजांनाही त्रास दिला आणि ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला त्यांच्या आई वडिलांना जलसमाधी घ्यायला भाग पडली, तुकोबारायांचे अभंग ज्यांनी बुडवले, ज्यांनी मीराबाईंना विषाचा प्याला दिला, गांधींना गोळ्या घातल्या, जिथे पानसरे दाभोळकर गेले, जिथे सावित्रीबाईंना शेण गोळे मारले, तिथे सुषमा अंधारेला चिखलफेक करणं तर यांच्यासाठी फार सोपं होतं. परंतु चळवळीत आलेलं लेकरू आहे, फार अभ्यास करून आलेलं लेकरू आहे. त्याच्यामुळे इतकं काही असा आदर काही नाही. वारंवार सांगते की असा कुठलं काही लिगसी घेऊन आले नाही, अभ्यास करून आले, मेरिटवर आले. त्यामुळे तुमच्या चक्रव्यूहात जे अनेक अभिमन्यू अडकले असतील, माझा अभिमन्यू तुम्ही करू शकणार नाही आणि मी माझा अभिमन्यू होऊ देणार नाही. मुळात हे षडयंत्र का रचलं? वारकऱ्यांच्या वेशातले धारकरी माझ्या पांगावर पाठवायचं, कारण क्रोनॉलॉजी समजून घ्या की याच काळामध्ये भाजपच्या लोकांनी काही बेताल वक्तव्य केली. भाजपच्या लोकांनी बेताल वक्तव्य करत असताना हिडीवाल्या दादा तू जरा तयार राहायचंय तिकडे. भाजपच्या लोकांनी बेताल वक्तव्य करत असताना इथल्या महापुरुषांबद्दल वक्तव्य केली. 13 वर्षापूर्वीचा 14 सेकंदाचा क्षण काढून अशिष्याला माझा राजीनामा मागतो, पण 13 दिवसापूर्वी भगतसिंग कोश्यारी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, त्याच्यावर राजीनामा नाही मागत शेला. काय धोत्रावर इन करतो हे आम्ही काय चुकी खेळतो इथं कळत नाही काय? हा का सुटपट खेळायला बसलो. एकही भाजपचा नेता कोश्यारीचा राजीनामा मागत नाही. प्रसाद लाड छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचं बोलतात, त्यांचा राजीनामा मागत नाही. सुधांशु त्रिवेदीचा राजीनामा मागितला जात नाही. ह्या सगळ्या बेताल वक्तव्यांना यांना लपवायचं असतं आणि म्हणून हे नाटक होतं. अरे दादा लावलं जरा हिडीव जरा तुझा काय काय बेताल वक्तव्य होतं. शिवाजी को पूछेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना त्यांनी लोकांकडे भीक मागितली. कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे. तो उस जमाने में बहुत से लोग एक 10 पॉइंट फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे. छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था और उनसे बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. शिवाजी बद्दल असा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की हिंदुत्व की सरकार आई है. ते बेकार लोक बेकार चर्चा ज्या करू लागले, हे बेकार लोक ज्या पद्धतीने बोलू लागले. विस्की में विष्णु बसे, रम में श्री राम, जिनमें माता जानकी और ठर्रे में हनुमान सियावल चंद्र. महाराजा चक्रवर्ती शिवाजी को पूछेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना त्यांनी लोकांकडे भीक मागितली. कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10. पुढची स्लाइड लावून ठेव दादा. दादा हो, ही सगळी जी वक्तव्य आहे, जे अत्यंत बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य आहे, तुम्ही विचार करा ही महाप्रबोधन यात्रा प्रबोधित करण्यासाठीच आहे आणि लोकांना शहाणं करण्यासाठीच आहे की भाजपचा गेम काय असतो की जेव्हा भाजपचे नेते असे सगळे बेताल वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रातली जनता
श्रीपाद छिंदम हा पठ्या छत्रपतींच्या जयंतीला वाईट बोलला, गलिच्छ पद्धतीने बोलला. हे कोश्यारी साहेब, महामहिम राज्यपाल पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, पण महामहिम राज्यपाल पदावर बसलेली व्यक्ती मात्र आदर करण्याच्या लायकीची अजिबात नाहीये. हे कोश्यारी बोलणे, कोश्यारीच्या नंतर आधुनिक युगातले नरेंद्र मोदी हे आधुनिक युगातले शिवाजी आहेत. आधुनिक युगातले शिवाजी म्हणल्यावर शेलारचं पित्त खवळलं नाही, देवेंद्रजींचं पण पित्त खवळलं नाही, आणि एकनाथ भाऊ महाराष्ट्रातले असून त्यांना तर काहीच वाटलं नाही. जे एकनाथ भाऊ म्हणत होते की अरे या लोकांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, ते एकनाथ भाऊ गप्प बसले. ह्या सगळ्या लोकांवरचं लक्ष हटवण्यासाठी भाजपने एक मोठा बनाव केला आणि वारकऱ्यांच्या आडून धारकऱ्यांचं एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो हल्ला कसा परतवायचा शिवसेनेला फार चांगलं कळतं. दादा हो, ज्या एकनाथ शिंदेनी हे सगळं बंड केलं ते एकनाथ शिंदे 2.5 वर्ष सत्ता भोगतात, नंतर सांगतात की हिंदुत्व वगैरे. अरे जर तुम्हाला इतकं वाटत होतं की तुम्ही हिंदुत्व धोक्यात आलंय तर मुळात 2.5 वर्षाची सत्ता तरी का भोगली? का एकनाथ शिंदेने 2.5 वर्षाची सत्ता भोगली? 2.5 वर्षात पण घ्यायचं नव्हतं पद, घ्यायचंच नाही मंत्रीपद, म्हणायचं दुसऱ्या कुणाला तरी द्या, मला नको. पण नगररचना मंत्रीपद घेतलं तुम्ही. काय म्हणाले होते ते आधी जेव्हा भाजपच्या सोबत होते मागच्या वेळेला आणि राजीनामा दिला होता, राहुल दादा हिडीव जरा, लोकांना विसरले असते, लोकांना कळू देत काय म्हणले होते? असे अत्याचार जर कार्यकर्त्यांना होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही, मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत. त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहित आहे, आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. बघितलं, हे भाजप आमच्यावर अपमान करत आहे आणि हा अपमान आम्ही सहन करू शकत नाही असं म्हणत आमच्या एकनाथ भाऊंना राजीनामा दिला. की भाजप अपमान करते, अपमान सहन करू शकत नाही असं म्हणत 2014 ते 19च्या कारकिर्दीमध्ये ह्यांनी राजीनामा दिला. नगर रचना विकास मंत्री नंतर हे पुढे 2.5 वर्ष झाले. आता नगर रचना विकास मंत्री होऊन 2.5 वर्षाच्या नंतर यांना उपरती झाली आणि हे म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला बुडवत होती म्हणून आम्ही वेगळे झालो, आम्हाला शिवसेनेची काळजी होती. आता तुम्ही विचार करा, जर राष्ट्रवादी तुम्हाला बुडवत होती आणि तुम्ही शिवसेनेचाच विचार करत होता तर याच मोहोळच्या नगर परिषदेमध्ये जेव्हा मोहोळच्या नगर परिषदेने पाणी पुरवठ्याची योजना आणायची, 40 कोटीची योजना होती. 40 कोटीच्या योजनेसाठी नगर रचना विकास मंत्र्यांनी बैठक बोलावली. इथे साक्षीदार आहेत सगळे, इथे नगराध्यक्ष पण आहेत, इथे सगळ्या शिवसेनेच्या उपनेत्या पण आहेत. त्या बैठकीच्या वेळेला काय घडलं ते एकनाथ भाऊंनी बैठकीमध्ये, मोहोळची बैठक असताना, मोहोळची शिवसेनेची इथली महिला असताना शिवसेनेच्या महिला नगरसेविकांना बैठकीला बोलावलं नाही, तेव्हा मात्र राष्ट्रवादीच्या लोकांना बैठकीला बोलावलं. इकडं लोकांना सांगतात की आम्हाला राष्ट्रवादी पटत नव्हती, मग त्यावेळेला राष्ट्रवादीच्या सोबत चोरी चोरी चुपके चुपके करणं कसं चालू जमत होतं? तेव्हा चालतंय. हा, उघड सोयरीक केलेली जमत नाही. उघड सोयरीक नको, वाया सुरत गुवाहाटी पळून गेलेलं जमतंय भय. 4 माणसात अक्षीचा नाही टाकायचा, पट्ट जमतंय. काय धंदा आहे? ते हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्ववादी लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. अरे दादा, तुम्ही हिंदुत्ववादी लोकांच्या सोबत जायचं म्हणून
म्हणून देवेंद्रजींच्या सोबत गेलात. आणि तेच देवेंद्रजी राष्ट्रवादी सोबत पट्ट काय केलं ते विचारा की त्यांना. तेव्हा राष्ट्रवादी हिंदुत्ववादी होती का नव्हती हे विचारलं नाही तुम्ही. तेव्हा शब्द पण बोलला नाही काही. तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही की हे चूक आहे का बरोबर आहे. एका चकार शब्दानं त्यावर ते बोलले नाही. दादा हो, हे विचार करण्यासारखं आहे की नाही लोक हिंदुत्वासाठी गेली ना निधीसाठी गेली. मी काल सांगोल्यात एक व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ हा दस्तूर खुद्द शहाजी बापूंचा होता आणि 10 जानेवारी 2022चा होता. जानेवारी महिन्यामध्ये शहाजी बापू म्हणतात की 240 कोटी रुपयाचा निधी मला सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी दिला आणि 1047 कोटीची प्रस्तावित कामं उद्धव साहेबांनी मंजुरीला माझ्या सही केलेली आहे. एवढा निधी मला दिलाय हे स्वतः शहाजी बापूच सांगतात. आणि त्याच शहाजी बापूंनी पुन्हा लपटपणा करायचं म्हणायचं नाही मला निधी मिळाला नाही. किती लबाड बोलावं माणसाने, किती लबाड्या कराव्यात. बरं, ह्या सगळ्या लबाड्या करताना हे गेले कशासाठी? ना हे हिंदुत्वासाठी गेले ना हे कुठल्याही निधीसाठी गेले. ह्यांचं हिंदुत्व ईडीच्या कार्यालयात जागृत झालं. ईडीच्या कार्यालयाची भीती आली की सगळ्यांचं हिंदुत्व अचानक जागृत झालं. नुसतं ईडीची एक नोटीस आली की सगळे हिंदू झाले. परंतु यांचं भविष्य शिवसेनेतल्या एका जुन्या जाणत्या शिवसैनिकाने फार आधी सांगून ठेवलं होतं. एकनाथ शिंदे काय आहे. लाव रे दादा व्हिडिओ. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतायत ते सेनाप्रमुख मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा, एकनाथ शिंदेला आवरा, नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल. अशा प्रकारचं काम करतोय. आपले फक्त निवडतो, बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय. एकनाथ शिंदेच्या विरोधात ह्या महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये बंड झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अंतिम इशारा आहे. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने हे आनंद पत्रे जुने जाणते शिवसैनिक मुंबईतले ठाणे भागातले 10 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे दादा. 10 वर्षापूर्वीचा. 10 वर्षापूर्वी आनंद पत्रेंनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेवर लक्ष ठेवा. हा दुसरा नारायण राणे होऊ शकतो. हा कधी पण दगा फटका करू शकतो. हा विश्वासघातकी माणूस आहे. म्हणजे शिवसैनिकांना किती कळतंय बघा. शिवसैनिक काय निष्ठावान माणसं आहे. अनंत तऱ्हेने तेव्हा सांगून ठेवलं होतं. तरी सुद्धा आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात एकही असा मुख्यमंत्री नाही की ज्या मुख्यमंत्र्याने नगररचना विकास खाते स्वतःकडचे दुसऱ्याला दिले असेल. एकमेव इतिहासातलं असे होते मुख्यमंत्री जे सन्माननीय उद्धव साहेब की ज्यांनी नगररचना खाते हे आपल्याकडे न ठेवता ते एकनाथ शिंदेकडे दिले. आता ही नगररचना खाते हे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. नगररचना खात्यातलं काय झालं, समृद्धी महामार्गाचं काय झालं आणि त्याच्यानंतर सचिन जोशीला नोटीस कशी आली आणि त्या नोटिशीनंतर अचानक हिंदुत्व कसं जागृत झालं आणि ईडीच्या कार्यालयाची करामत काय झाली हे वेगळं सांगायची गरज नाही. यू नो ऑल दॅट हिस्ट्री. तुम्हाला ती सगळी हिस्ट्री माहिती आहे. दादा हो, या सगळ्या लोकांनी मिळून एक गेम केला. या लोकांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टी आता आम्हाला भलं करणार आहे. भारतीय जनता पार्टीमुळे आता आम्हाला सत्ता मिळणार आहे. काहींना मंत्रिपद मिळतील, ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले त्यांना खोके मिळतील. काही नाही मिळाले तर टोल नाके तरी मिळतील की नाही. टोल नाक्यांचं राजकारण, वाळू उपशाचं राजकारण, दारूच्या भट्ट्यांचं राजकारण, आज चिकार धंदे येते. चिकार मजा करायची एकेकानं. इथं काय कमी आहेत का भाजपचे? ह्या मोबाईल मध्ये काही कमी आहेत का भाजपचे? इथले मी भाजपचे तेच येत काय नाही शाने नाही. आता या सगळ्या लोकांनी जे राजकारण केलं या राजकारणामध्ये लोकांचे प्रश्न कुठे आहेत दादा हो? लोकांच्या प्रश्नांचं काय? कारण ज्या लोकांनी तिकडे गेले त्या प्रत्येकाची जर हिस्ट्री काढली तर लक्षात येतं की प्रत्येकाची इन्क्वायरी लागलेली होती. प्रत्येकाची, एक ना दोन, प्रत्येकाची इन्क्वायरी लागली आणि किरीट सोमय्याने एकेकाला नोटीस पाठवलं. एकेकाला नोटीस पाठवायची, त्याचा मॉरल डाऊन करायचा, सायकोलॉजिकल गेम करायचा, मेंटली प्रेशर आणायचं, खच्चीकरण करायचं, भीती दाखवायची. जो फॉल्टी असेल, डिफॉल्टर असेल, ज्यानं खरंच करप्शन केलं असेल तो सरेंडर होत होता, तो गिव्ह अप करत होता. विचार करा तुम्ही.
भावना गवळीला आधी म्हणाले की ही माफी आहे, गुंड आहे. किरीट सोमय्या म्हणाले भावना गवळी तर आजची माफिया बाई आहे. मग काय झालं? मग माफिया बाई अख्ख्या भारतामध्ये मोदीजींकडे राखी बांधायला तेवढ्याच काही होत्या. तुम्हीच माफिया म्हणतात, तुम्हीच राखी बांधून घेता. म्हणजे भाजपच्या बाहेर असताना माफिया, भाजपमध्ये आल्या की काय? तीच गोष्ट त्यांनी इतरही लोकांबद्दल केली. प्रत्येकाला सरपोतदार असतील, प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, प्रत्येकाच्या चौकशा लागलेल्या आणि प्रत्येकाची चौकशी. दादा हो, याच्यातला एकही तुमच्या प्रश्नासाठी गेला नाही, याच्यातला एकही या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी गेला नाही. कारण या महाराष्ट्राचे प्रश्न जर त्यांना सोडवायचे असते ना, तर महाराष्ट्रातले एवढे रोजगार तिकडे गेले नसते, महाराष्ट्रातले एवढे उद्योगधंदे बाहेर गेले नसते. या महाराष्ट्रातला एक एक उद्योग त्यांनी बाहेर पाठवला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखं गुजरातला जेव्हा कोरोना चालू होता त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस इथल्या भाजपच्या भक्तुल्यांना सांगत होते की तुम्ही तुमचा निधी मुख्यमंत्री निधीमध्ये नाही टाकायचा, पीएम केअर फंड मध्ये टाकायचा. खाता इथलं गाता तिकडचं. पीएम केअर फंड करण्याची गरज वेगळी का होती? तो पीएम केअर फंड मध्ये इथून सगळा पैसा जात होता. आता भक्तुले पुन्हा काय करत आहे? गुजरातला एक एक उद्योग जाताना एकही जण बोलत नाही. काय परिस्थिती आहे? ही सगळी तरणी बायंड पोरं. काय या पोरांनी कुठल्या नोकऱ्या शोधायच्या? काय सुषमा अंधारी त्यांना एवढी डोळ्यात का खपते? फक्त प्रश्न विचारते म्हणून. आणि प्रश्न तरी काय विचारले? अरे भाऊ लावून व्हिडिओ काय प्रश्न विचारला? साक्षात्कार देशातला तरुण बेरोजगार, देशाच्या बेरोजगारीचं प्रमाण 9% घसरलंय. कंपन्यांना टाळं लागल्याने रोजगाराला आळा बसलाय. म्हणून देशाचा तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतोय. मग तुम्ही तरुणांना दिलेल्या आश्वासनांचं काय? साधा प्रश्न विचारलाय मी, साधा प्रश्न की बेरोजगारीचं तुम्ही काय करणार आहात सांगा. कारण 2014ला आणि 2019ला काय म्हणाले होते मोदी साहेब? काय म्हणले होते? भाईओ बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. भाई और बहनों, मुझे बड़ा दुख होता है जब हमारा तरुण, हमारा युवक असं बीबीच्या देतापासून सांगत होता. आम्हाला खरं वाटलं की अरे आमच्या लेकरांना नोकऱ्या मिळायच्या. राजे हो, नीट समजून घ्या. पुन्हा सांगते, कुठल्याही देशाची लोकसंख्या जास्त असणं हा प्रॉब्लेम कधी दिसत नाही. लोकसंख्या जास्त असणं ही देशाची समस्या असू शकत नाही. कारण जगात सगळ्यात मोठी लोकसंख्या ही चायनाची झाली होती. पण तरीही चायना आर्थिक महासत्तेच्या शर्यतीत नंबर 1 ला होता. का? कारण लोकसंख्या जरी जास्त असली ना तरी ती लोकसंख्या अवलंबित की उत्पादित हा फरक समजला पाहिजे. अवलंबित आणि उत्पादित म्हणजे काय असतं? लोकसंख्या जर बालकांची संख्या जास्त असेल, म्हाताऱ्यांची संख्या जास्त असेल तर ती अवलंबित लोकसंख्या असते. खाणारी तोंड जास्त असतात, कमावणारी तोंड कमी असतात. पण लोकसंख्या जर उत्पादित असेल तर क्रिएटिव्ह पॉप्युलेशन तयार होतं. सध्या भारताची लोकसंख्या ही सगळ्यात यंग जनरेशन आहे. समजणार नाही या बायकांना, सोपं करून सांगते माया हो, कारण अख्ख्या महाराष्ट्रावर हेच सांगते. लक्षात घ्या की इकडे अ कुटुंब आहे, इकडे ब कुटुंब आहे. समजा अ कुटुंबामध्ये 10 लोक आहेत, ब कुटुंबामध्ये 10 लोक आहेत. अ मधल्या ज्या कुटुंबामध्ये साधारणतः 2 माणसं ही म्हातारी आहेत, 2 माणसं ही लहान लेकरं आहेत आणि 6 माणसं वय वर्ष 25 ते 45 वयोगटातली आहेत, कमावती आहेत आणि सगळेच कमावणारे आहेत. इकडे ब मध्ये सुद्धा 10 माणसं आहेत, पण 10 पैकी 4 माणसं म्हातारी आहेत, 2 माणसं लहान लेकरं आहेत आणि जे उरलेले जे आहेत ना 4, त्या 4 मधले पण 2 आजारी आहेत आणि 2च कमावती आहेत. 10-10च कुटुंब आहे, पण आर्थिक स्थिती कोणाची चांगली असेल? अची चांगली असेल. कारण इथं कमावते हात जास्त आहे, इकडे खाणारी तोंड जास्त आहे. भारतामध्ये सध्या 25 ते 45 वयोगटातली लोकसंख्या जास्त आहे, तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. पण या तरुणांना बेकार आहेत, यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, पण यांच्या हाताला काम मिळत नाही.
मोदीजींनी सांगितलं होतं की अरे हम हर साल 2 करोड बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. आणि यावर एका न्यूज चॅनलने प्रश्न विचारला अमित शहाजींना आणि अमितजींना म्हणाले अमितजी क्या हुआ आपकी उन वादों का? आपने तो कहा था कि अरे 2 साल हर साल में 2 करोड लोगों को आप रोजगार देंगे. तर अमितजी गालातल्या गालात हसले, गोड हसले और मीडिया के समोर म्हणाले देखिए कोई काम छोटा बड़ा नहीं होता है. अगर कुछ रोजगार नहीं है तो आप एकाद पकोड़े की दुकान ही डाल लीजिए. धंदा बघा, ह्याने चहा विकायचा, आम्ही पकोडे तळायचे आणि चहा भाज्याच्या दुकानावर देश महासत्ता होईल याचं स्वप्न बघायचं. काय झालंय? नोकऱ्या तयारच झाल्या नाही, नवीन उद्योगधंदे आलेच नाही. तुम्ही आठवण बघा काय म्हणाले होते आमच्या निर्मला काकू, आदरानं म्हणतोय पण आमच्या अर्थमंत्री म्हणाल्या होत्या जेव्हा विपक्षामध्ये होत्या, विरोधी बाकावर होत्या, त्यावेळेला मनमोहन सिंगजीवर टीका करताना म्हणाल्या होत्या कि जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा भी गिरती है. जेव्हा 62 रुपये बरोबर $1 होता तेव्हा निर्मला काकू म्हणत होत्या की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है. आता $1 बरोबर 83 रुपये झालेत. एवढा रुपया खाली दिला. आता निर्मला काकू काय म्हणतात ऐसे नहीं है कि रुपया कमजोर हो रहा है बल्कि डॉलर मजबूत हो रहा है. पण आमची ही तरुणी ताटी पोरं शिकल्या समजलेली ह्याच्यावर विचार करत नाही. शिकल्या समजलेली पोरं अजिबात विचार करत नाहीत, कारण शिकल्या समजलेल्या पोरांनी विचार करू नये यासाठी त्यांना मोबाईल मध्ये पर डे 1.5 GB डाटाची सोय केली. तू फक्त सर्फिंग करत राह, तू अजिबात प्रश्नांकडे लक्ष देऊ नको, तू देशात काय चालतंय ते बघूच नको, तू तिकडे लक्षच देऊ नको की काय परिस्थिती चालली आहे. दादा हो, कॅगची आकडेवारी आहे, कॅगची गुगल करा. कॅग या देशातली सर्वोच्च हिशोबाची संस्था, कॅगच्या आकडेवारीने काय सांगितलंय? जुलैमध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या 39.97 करोड होती. 39.97 करोड. आणि ऑगस्ट मध्ये किती झाले? 39.78 करोड. फक्त एका महिन्यामध्ये 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद झाल्या. एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जातात. आणि याकडे तुमचं कुणाचंच लक्ष जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे लोक तुम्हाला हिंदू मुसलमान असा ऋतुपुटूचा खेळ खेळायला सांगतात, धर्मात भांडणं लावतात, जाती आणि धर्माच्या भिंती उभ्या करतात. तुम्ही प्रश्नच विचारले नाही पाहिजे, तुमचा मेंदूच चालला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण करून टाकलं जातं. 35% लोक काय सांगतोय बघा. हे दादा, आपण काय प्रश्न विचारला रे? मोदी जी ही म्हणाला होता बहुत हुई महंगाई की बात, अब की बार मोदी सरकार. पण या वाढत्या महागाईवर ही मात्र गत का? देशाचा शेतकरी कामगार आत्महत्या करतो. भूकमारीमुळे निष्पाप गरीब जनता उद्ध्वस्त झाली. जगण्यासाठी लोक चोऱ्या माऱ्या दरोडे करू लागले. या सामाजिक परिस्थितीला कोण जबाबदार याचं उत्तर द्या. साधा प्रश्न आहे माझा, शास्त्रातला नाही, अध्यात्मातला नाही, सायन्सचा नाही. प्रश्न काय विचारते? अरे आमची रोजी रोटी महाग झाली रे दादा. अरे 100 रुपये किलो तेल होतं रे, 90 रुपये 95 रुपयाला 1 किलो तेलाचा पुडा येत होता. 200 रुपयाच्या वर तेल गेलं. खायचं तेल 200 रुपये किलोच्या वर गेलं. डाळीचे भाव दुनियाचे वाढले. भाजीपाला नाही, लोक म्हणायला लागले चिकनच खाऊ का? परवडायला लागलं डाळीपेक्षा, काय करायचं? पण चिकन खायचं म्हणल्यावर पुन्हा म्हणाले अरे चिकन गुन्हे होते, लय खाऊ नका, कोंबडे फेकून दे तिकडे. किती महागाई वाढावी? कॅगचा रिपोर्ट सांगतोय. कॅग काय आहे गुगल करा रे शिकलेल्यानो. हुकल्यासारखे करू नका रे, जागे व्हा, तुमच्या पिढ्या जाग्या झाल्या पाहिजेत. कॅगच्या रिपोर्टने सांगितले 35% लोकांनी, किती? 35% लोकांनी या देशात सिलेंडर घेणं बंद केलंय. कारण 1200 रुपयाचा सिलेंडर परवडत नाही त्यांना. 400 रुपयाचा सिलेंडर 1200 रुपयावर जातो. 35% लोकांनी सिलेंडर बंद केला. मोदीजींनी जाहिरातीत सांगितलं
भाई और बहनों, मैं मेरे देश की तमाम बहनों को और माओ को मैं विश्वास दिलाता हूँ, मेरी माँ जब चूल्हे पे रसोई करती थी और उसकी आंखें धुएं से लाल होती थी तो मैं मेरी माँ को उजला खुश देखता था और मैंने तय किया था कि इस धुएं से मुक्ति दिलाऊंगा। मेरी माँ बहनों के लिए मैंने उज्ज्वला योजना लाई है, उज्ज्वला योजना लाई है। अरे दादा हो, क्या काही माझ्या घरचं नाही, क्या उद्धव साहेबांच्या घरचं नाही, क्या केंद्र सरकारची यंत्रणा आहे? केंद्रात सरकार कुणाचं आहे? केंद्रात सरकार मोदींचं आहे. तरीही त्या काय सांगताय, उज्ज्वला योजनेतल्या 50% लाभार्थ्यांनी दुसऱ्यांदा सिलेंडर घेतला नाही. 50% लोकांनी दुसऱ्यांदा सिलेंडर घेतला नाही आणि या महागाईवर कुणीच बोलत नाही. अरे किती महागाई वाढावी, किती महागाई वाढावी. दादा हो, दूध, तूप, लोणी ह्याच्यावर तर जीएसटी लागलाच लागला. चपला घ्यायला गेलं तर त्याच्यावर जीएसटी, कपडे घ्यायला गेलं तर जीएसटी. कधी कधी आपल्या जीवाच्या माणसाला केक घ्यायला जावं तर त्याच्यावर बी जीएसटी आहे का नाही. टेन्शन मध्ये तिथं कुठं तर जावं आणि 30-60चा काहीतरी घोट घ्यावा म्हणलं त्याच्यावर बी जीएसटी. त्या जीएसटी बद्दल काय तुमचं म्हणणं नसेल. अरे पण ती 30-60 घेऊ जर मी याला फेफडे विकरून आणि मी आल्यावर त्याला पांघरायचंय पांढरा कपडा म्हणलं तर पांढऱ्या कपड्यावर भी जीएसटी करा. ये अच्छे दिन थे, अच्छे दिन आने वाले हैं. मोदी जी को नहीं लाने वाले हैं. इस बार नहीं लाएंगे, हम नहीं लाएंगे. अब हमको हमारे वही बुरे दिन पहुंचा दो. वही बुरे दिन चाहिए जिसमें 400 रुपए का सिलेंडर मिलता था. हमको वही बुरे दिन चाहिए जिसमें 100 रुपए के अंदर हमें हमारा खाने का मीठा तेल मिलता था. हमको वही बुरे दिन चाहिए. हमको तुम्हारे ये अच्छे दिन नहीं चाहिए जिसमें अदानी और अंबानी का भला होता है. इथे अच्छे दिन आले कुणाला? अदानी आणि अंबानीला. भलं कुणाचं झालं? अदानी आणि अंबानींचं. रिलायन्सची सवय लावली कुणाला? कर लो दुनिया मुठ्ठी में, कर लो भारत मुठ्ठी में केला त्यांनी मुठ्ठी में. अरे दादा हो, तुम्ही विचार करा. साठे महामंडळ, फुले महामंडळ, यम महामंडळ, तेव महामंडळाचं कर्ज असते 4 ते 5 लाख रुपये. फाईल मंजूर करता करता जाते 1 ते 1.5 लाख रुपये. टक्केवारी देता 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 हातात पडते 2-2.5 लाख रुपये. 2.5 लाखात काय लय मोठा धंदा होत नाही. 2.5 लाखात ते आपलं वडापाव घेते, टपरी रिक्षा घेते, एखादा अंडा ऑमलेटचा नाही तर वडापावचा गाडा टाकते आणि त्याच्यातनं महिना भरते कर्जाचा. किती? 5 ते 6 हजार. 6,000 रुपये त्याचा महिन्याचा कर्जाचा हप्ता भरते आणि 2 हप्ते जर रुकले की बँक लगेच सील करायला येते, गाडा लगेच जप्त करायला येते. राजे हो, आमचा 6,000चा बँकेचा हप्ता चुकला की ते आमच्या दारात येतात. मी मागच्याच 8 दिवसात बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलला आले होते. सावकाराच्या कर्जाने त्रस्त झालेल्या माणसाने विष प्राशन केले. ते विष प्राशन करून त्याने नाव घेतले, मी येणार आहे राजा भाऊरावकडे, काहीच काळजी करू नका. तिथपर्यंत पोहोचायचंय मला. मजल करत येते. कारण कुणाचाच साध्या लोट्याचं राजकारण चालणार नाही, कुणाचाच हितसंबंधांचं राजकारण चालणार नाही. हितसंबंध आणि साध्या लोट्याच्या राजकारणाला तिलांजली द्यावी लागेल आणि पक्ष म्हणून प्रामाणिकपणे शिवसेनेचा विचार पुढे आणावा लागेल. हे लक्षात ठेवा. काय केलं त्यांनी? 6,000च्या साठी ते आम्हाला त्रस्त करतात. पण एवढ्या मोठ्या लोकांनी जी कर्ज हजारो लाखो करोडोची किती त्याच्यावर शून्य असते ते आम्हाला लिहिता येत नाही, तेवढाली कर्ज बुडवली. काय म्हणाले होते आदरणीय मोदीजी? भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. म्हणले का नाही? म्हणले. आपल्याला कुठं माहित होतं पुढे काय असतंय ती डायलॉग. आपल्याला अर्धाच ऐकू आला. अर्धा काय होता? ना खाऊंगा ना खाने दूंगा, बस नीरव मोदी और मल्ल्या के हाथों पार्सल करके भिजवा दूंगा. गेली की तिकडे निघून. तुम्ही 6,000साठी इथं घासत बसा आणि ते फुर झालं तिकडं. आणि फुर झाल्यावर
नोटबंदी किया ना, काला धन वापिस आया क्या? माया हो, आठवतंय का 8 नोव्हेंबर 2016 ची नोटबंदी? आणि काय झालं त्यावेळेला? 2000ची नोट आली, 2000ची. आणि आमची ईडी माणसं बँकेमध्ये 1000 रुपयाचं चिल्लर मिळण्यासाठी रांगेत. माय बाबाच्या इमानदारीनं मोहिते पाटील होते एटीएमच्या रांगेत चिल्लर करून घ्यायला होत. फटा इथला कुणी भाजपचा नेता, इथला एखादा भाजपचा नगरसेवक, इथला एखादा भाजपचा पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा, इथला आजूबाजूचा आमदार, मंत्री, तानाजी सावंत वगैरे आपला भाऊ आहे. खेकडा बिकडा असं काही म्हणायचं, आपला भाऊ आहे, चांगला भाऊ आहे आपला. कस का असं दे. आता त्याला म्हणता येत नाही हे एंड का व्हेरियंट, ओमिक्रॉन कळत नाही, हक्कीन कळत नाही, असू दे. पण ह्याच्यातलं होतं का कोणी तिथं? कुणीच नव्हतं. गोरगरीब जनता होती. मग काळे पैसे काय आपल्या खिशात होते का? काळं धन आपल्या खिशात होतं का? अरे का कळलं नाही मग तुम्हाला? का कळलं नाही की इतका वेळात काढलं जात आहे तरी सुद्धा मावशी अक्का विचार करा पटकन. कबला मला शिक्कांचे रोजच लावताय, ठुका का कळलं नाही? अरे ते ठुके लावत गेला, तुम्ही शिक्के का मारत गेला? का कळलं नाही? लोक जागे झाले पाहिजेत, लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली पाहिजे. अरे महापुरुषांचा अपमान केला, अस्मितांचा अपमान केला. गुजरातचं इलेक्शन आलं की इथले सगळे उद्योग गुजरातला पळवले, कर्नाटकचं इलेक्शन आलं की इकडची गावं कर्नाटकला जोडायला लागले, उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला. आपण चुकी खेळू काय धंदा आहे? अरे प्रश्न विचारणं या देशात गुन्हा होतोय. ते काय म्हणतात, उद्धव साहेब बाहेर आले का? अरे उद्धव साहेब तर लाख वेळा बाहेर येतील, पण नरेंद्र मोदी यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली का? यावर एकाने तरी प्रश्न विचारलाय का? पत्रकारांना जर अंडरलाईनच करायचे असेल तर दादा हो, लोकशाहीचा चौथा खांब म्हणून तरी अंडरलाईन करा की भाजपाला भीती वाटते का पत्रकार परिषद घ्यायची? मोदींना पत्रकार परिषदेत उत्तर द्यायला नाही आहेत का लोकांची? का पत्रकार परिषदा घेतल्या जात नाही? अजिबात त्याच्यावरती बोललंच जात नाही. 20 ते 24 वयोगटातल्या बेरोजगारीचा दर मगाशी मी सांगायला विसरले. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी नुसार या देशात आता बेरोजगारीचा दर 8% दर आहे. आता या देशामध्ये एवढी बेरोजगारांची संख्या आहे की हा देश जगातल्या टॉप 12 मध्ये आहे. कशासाठी? बेरोजगारीसाठी. कशासाठी? महागाईसाठी. आपल्याला कळतच नाही. आपण काही प्रश्न विचारायचा त्याच्या आधीच म्हणते पाकिस्तानने हमला केला, लगेच आपण येण्यासारखं बघतो. आपल्याला काही विचारायच्या आधीच म्हणतात पाकिस्तानवर आम्ही विजय मिळवला. अरे तुमची स्पर्धा पाकिस्तानशी आहे का अमेरिका रशियाशी आहे? हा देश एकेकाळी अमेरिका रशियाशी स्पर्धा करत होता, आता आम्हाला चिल्लर भूतान बी येड्यात करते, टपली मारून जाते आणि आम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही. दादा हो, माझ्याकडे चिकार बोलण्यासारखे मुद्दे आहेत, पण काय म्हणाली होती भाजपा? अरे दादा एकदा एक प्रश्न विचार मला. पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्महत्या केली होती. महाविकास आघाडीने तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे संजय राठोडचा राजीनामा घेतला. त्याला शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा मंत्रिमंडळात जागा दिली. मग पूजा चव्हाणला न्याय मिळाला का? याचं उत्तर द्या दादा हो. हे पूजा चव्हाण प्रकरण सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळात या माणसाचा राजीनामा घेतला. मला आता त्या खोलात जायचं नाही की भाजपच्या त्या बाई काय बोलल्या काय नाही, चपला मारीन म्हणल्या, असं करेन म्हणल्या, तसं करेन म्हणल्या, आणि नंतर भाजपने त्यांनाच घेतले सोबत. काल करमाळ्यात आले होते आपले मुख्यमंत्री साहेब. आपला भाऊ आहे, आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपला भाऊ तिथं जाऊन म्हणला हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सर्वसामान्यांच्या सरकारने ह्यांचे सर्वसामान्य लोक म्हणजे कोण? दरेकर, मोहित कंबोज, संजय राठोड, संभाजी निलंगेकर, प्रकाश मेहता. ह्यांचे सामान्य लोक म्हणजे कोण? गिरीश महाजन, सुभाष देशमुख, महादेव जानकर, किरीट सोमय्या, अजून कोण? जयकुमार रावल. सगळे सामान्य लोक. जेव्हापासून देवेंद्रजी सत्तेत आले तेव्हापासून या सगळ्यांना क्लीन चिट मिळाल्या.
मी याच्या आता कुंडल्या वाचणार नाही, कारण या सगळ्या कुंडल्या काल मी कुर्डवाडीच्या सभेत वाचल्या की यांचा किती हजाराचा, किती लाखाचा, किती कोटीचा घोटाळा केला. देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यापासून या सगळ्या लोकांना या डिसेंबर मध्ये क्लोजर रिपोर्ट देऊन यांची क्लीन चिट दिली. पत्रकारांनी माय लॉर्ड प्लीज नोट दिस सेंटेन्स, कृपया नोट करा की देवेंद्रजींनी एका महिन्यात 15 गरिबांना जे क्लीन चिटचे रिपोर्ट दिले आणि त्या 15 मध्ये स्वतःच पण नाव घुसडलं. हे कसे? भाजप मधले सगळे धुतल्या तांदळाचे कसे आहेत बरे? भाजप मधले सगळेच कसे चांगले असतात? हा संजय राठोड आता याच्यावरती काहीच केस होणार नाही, ह्याच्यावर कोणच प्रश्न विचारणार नाही. महिला सुरक्षेच्या बद्दल कुणीही एक चकार शब्द बोलायचा नाही, कारण जे लोक संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद देऊ शकतात ते लोक सोलापूरचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख बद्दल काय कारवाई करणार? दुसरा कुणी असता तर लगेच बोलले असते, पण श्रीकांत देशमुखला काहीच केलं नाही. त्याचा व्हिडिओ लावू शकते हाय माझ्याकडे, काय काळजी करू नका. पण जाऊ दे, कारण त्याच्यात एक माऊली दिसते म्हणून आपण ती व्हिडिओ लावत नाही. त्याच्या पुढची व्हिडिओ आहे. आपण म्हणलं ना साठ्या लोट्याचं राजकारणच करायचं नाही, एकेकाची काढायची कुंडली तर नीट काढायची सगळ्यांची. देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं आणि सुडाचं राजकारण केलं, या सुडाच्या राजकारणामध्ये जो गलिच्छपणा सुरू केला, या गलिच्छपणात सगळ्यात महत्वाची गोष्ट की या सोलापूरमध्ये म्हणजे गुन्हेगारी तर चालूच आहे, मोहोळमध्ये तर दरवर्षी 1-2 खून झालेच पाहिजे. खून झाल्याशिवाय भागतच नाही, रक्तरंजित इतिहास केल्याशिवाय भागतच नाही, एकमेकांचे मुर्दे पाडायचे त्याच्याशिवाय राजकारण जिंकतच येत नाही असंच वाटतंय. काल परवा आले होते, काय चूक होती त्या माणसाची? आणि दादा व्हिडिओ लावले, एकदा दाखव लोकांना. स्कॉलरशिप घेतो, त्यांच्या सुविधा घेतो आणि माझ्या महामानवाला की चंद्रकांत दादा पाटीलनं घाणघाण वक्तव्य केली की मला बेकार वाटलं आणि मी चंद्रकांत दादाला काही व्हिडिओ वापरून बोललो. त्या रागात 2 दिवस कार्यकर्ते राजा राऊताचे मला हुडकत होते आणि काल मी घरी जाताना मला जीवे मारून गेली, ती पळून गेली आणि मी रक्ताच्या थांब्यामध्ये पडलो. आणि ह्याला कारणीभूत राजा राऊत आणि रणवीर राऊत या दोघांनी घडून आणले. कार्यकर्ते मारताना म्हणजे ह्या दोघांनी आम्हाला सांगितले तुला खलास कर म्हणून चंद्रकांत पाटलाच्या विरोधात, भाजपच्या विरोधात काही बोलायला लागला असं मारून माझ्या रक्ताच्या थांब्यात मला पाडून गेली. मी तुझ्या कृपेनं शुद्धीवर आलो. राजा राऊतांच्या माणसाने या माणसाचे हे हाल केले, तलवारीने मारलं, डोक्यात मार लागला याचा हात पूर्ण कामात गेलाय, याचा पाय पण फ्रॅक्चर आहे. आता हा माणूस अपंग आहे, हा माणूस जगदाळे हॉस्पिटलमध्ये आहे. ही आमची ही सगळी पोलीस भावंड, ग्रीवियस इंजुरी असली पाहिजे. डेफिनेशन ऑफ सेक्शन IPC सेक्शन 307 ग्रीवियस इंजुरी असली पाहिजे, खोल जखम असली पाहिजे. ह्यांना वाटतंय ना असं नखानच बरबडलंय काय की नुसतं, कुठलं काय लागलं नखानं बरबडलंय, त्याला काय होतंय? विचार करा बरं का, कायदा किती बायस्ड पद्धतीने वागवला जातो, काय पद्धतीने राजाभाऊ राऊतांचं राजकारण चालतं, काय पद्धतीने तानाजी सावंतांचं राजकारण चालतं, काय पद्धतीचा दबाव असतो पोलीस यंत्रणेवर. जगदाळे हॉस्पिटलचे जे डीन आहेत ते डीन अजूनही याचा पंचनाम्याचा रिपोर्ट दिला नाही, अजूनही याचा मेडिकल रिपोर्ट यांनी पोलिसांना सादर केला नाही. आणि पोलीस म्हणतात 324च आहे, 324च आहे, ह्याच्यात 307 झालीच नाही. आणि अशी शाई फेकली की नाही, शाई की 307 होती बरं का, शाई फेकली की जीव जाते, असं केलं की जीव जाते. हा, आणि ते रक्तात नाही आलंय, काहीच होत नाही. शेख साहब देखिए ना मुझे, प्लीज देखिए. दादा हो, भारतीय संविधानाच्या प्रकरण 3 कलम 14 ने सांगितले होते, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चैप्टर 3 आर्टिकल 14 एवरीबॉडी इज इक्वल बिफोर लॉ, कानून के सामने सब सरीके हैं. अगर किसी पे स्याही फेंकी गई तो अगर 307 लगता है तो तलवारों के वारों के बावजूद भी यहाँ 307 क्यों नहीं लगा है? ह्याची बात कोणी प्रश्न विचारायचा नाही. पत्रकार शंका का उपस्थित करत नसतील? सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांनो, दादा हो, राजकारण म्हणून नका रे बघू, नेता म्हणून नका बघू दादा हो, पण ह्याच्यावर
पद्धतीने सगळीकडे गुन्हे दाखल केले जातात. शरद कोळींवर गुन्हे दाखल केले जळगावमध्ये. काय चूक होती रे जी? शरद कोळी शिवसेनेचा विचार सांगत होता म्हणून, गुलाब पाटलाला जाब विचारत होता म्हणून, ज्या गुलाब पाटलाने प्रत्येक शिवसेनेच्या सभेत सांगितले होते, कतलिया कई बार साप बदल लेते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए लोग अपने बाप बदल लेते हैं. काय म्हणला शरद कोळी? एवढंच म्हणला की अरे आता काय बाप बदललाय का बाबा? काय झालं? तडीपारीच नोटीस काढली लगे तडीपारीचीच. पण काय चुकलं तिचं? म्हणजे तुमच्या सोयीनुसार भाजपच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याची लगेच तडीपारीची नोटीस काढायची, 307 लावायची, 324 लावायची, त्याला चुकीच्या केसेस मध्ये अडकवायचं, 354 करायची. तुम्ही विचार करा राजो. तुम्हाला आठवतात का शेतकऱ्यांचे 3 कायदे? शेतकऱ्यांच्या विरोधातले ते 3 कायदे अडवण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेटायला या देशातल्या फार मोठं नाव असणाऱ्या प्रियंका गांधी पोहोचल्या. त्या प्रियंका गांधींच्या सोबत पोलिसांनी दस्तूर खुद्द झोंबाझोंबी केली. वास्तविक पाहता लेडी कॉन्स्टेबलांना अडवता आलं असतं, पण लेडी कॉन्स्टेबलांनी अडवलं नाही. लेडी कॉन्स्टेबलच्या ऐवजी सगळे पुरुष पोलीस कर्मचारी त्यांच्या अंगावर तुटून पडले, झोंबाझोंबी केली. त्यांना जबरदस्तीने त्या पोलीस व्हॅन मध्ये कोंबलं गेलं. पण एकाच्याही अगेन्स्ट 354 झाली नाही. अकॉर्डिंग टू IPC सेक्शन 354, कलम 354 नुसार, कलम 354 नुसार कुठल्याही बाईला स्त्री सुलभ लज्जा उत्पन्न होईल अशी कृती करणं, उक्ती करणं हा गुन्हा असेल. 354 तिथं दाखल झाला नाही. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ताई सरकार, ताई सरकार, ताई सरकार म्हणलं तर 354 लागली. बोलिए शेख साहब, कुछ तो बोलिए. अरे हे काय खेळ आहे? या देशामध्ये काय खेळ आहे की भाजपच्या काळात अरे असलं सुडाचं राजकारण कुणीच केलं नव्हतं. अरे काँग्रेसची बी सत्ता होती, दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती, पण असलं सुडाचं राजकारण कुणी केलं नव्हतं. पण भाजपचं राजकारण अत्यंत सुडाचं सुरू झालं. मग भाजपचा नेता महाराष्ट्रातला असो, मुंबईतला असो, का इथला मोहोळमधला असो, भाजपचा आहे म्हणलं की धुतल्या तांदळाचा. मग त्याला वाळूचा उपसा करून नाहीतर दारूचा धंदा चालू, त्याला काहीच बोलायचं नाही. भाजपचा आहे ना, भाजपचा म्हणल्यावर सत्संग, काही बोलायचे नाही. पोलिसांना सांगून मॉनिटर तिकडून सांगणार, ए बोलायचं नाही. सुषमा आमदारची सभा आहे का? नीट बघा. सिव्हिल मध्ये माणसं ठेवा, भाषण रेकॉर्ड करा, कशात सापडते का बघा. अरे कायदा माझ्या बापानं लिहिलाय, कळतोय की मला कसा वापरायचा ती. तुम्ही जर या कायद्याची मोडतोड करणार असाल आणि तुम्ही त्या संघटनात्मक सगळ्या संविधानाची मोडतोड करणार असाल तर मला उतरावं लागेल. मला उतरावं लागेल मैदानात आणि सांगावं लागेल तुम्हाला की हा हे संविधान लिहिण्यासाठी, हे संविधान येण्यासाठी या देशात अनेकांनी खस्ता खाल्लेले आहेत आणि ते आम्ही वाया जाऊ देणार नाही. हा अखंड महाराष्ट्र वाचवण्यासाठी या देशात अनेकांनी खस्ता खाल्ल्या. प्रबोधनकार ठाकरे असतील, शाहीर अमर शेख असतील किंवा दस्तूर खुदा अण्णाभाऊ साठे असतील, अनेकांनी खस्ता खाल्ले. टीम देवेंद्रला जमणार नाही ते आणि भाजपच्या एकाला बी जमणार नाही. ज्या पद्धतीने प्रश्न निर्माण केले जात आहेत राजे हो, गेल्या 5 महिन्यात विचार करा. गेल्या 5 महिन्यामध्ये मीडियातल्या बातम्या बघा, कुठलाही चॅनल लावला तर बातम्या काय येतात? यांनी केला पलटवार, त्यांनी मारला टोमणा, याने दिला खोचक सल्ला, त्याने दिले प्रति आव्हान. अरे तुमच्या प्रश्नांचं काय? बांधावरच्या शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत? असंघटित कामगारांचे प्रश्न काय आहेत? कागद कागदपत्र गोळा करणाऱ्या लोकांचे प्रश्न काय आहेत? विटभट्टीवर काम करणाऱ्या माणसाला काय वाटतंय? ज्या गोरगरिबाला जो दिवसभराचं कष्ट करून रोजंदारीवर जाऊन 150 रुपयाची मजुरी मिळवतोय त्याचे प्रश्न काय आहेत? ह्याच्यावर कोण बोलणार? माया हो, तुम्ही विचार करा. अब्दुल सत्तारचं स्टेटमेंट दाखवलं मी इथं. 5 वेळा संसद रत्न असणाऱ्या आणि खासदार असणाऱ्या आणि शरद पवार ज्या बाईचा बाप आहे त्या बाईला जर एवढं बोललं जात असेल आणि मीडियाच्या समोर बोललं जात असेल तर तुमच्या माझ्यासारख्या गावखेड्यातल्या गरीबाच्या लेकराची काय अवस्था असेल? जर खासदार बाईला जर ते अशा पद्धतीची भाषा वापरत असतील तर गोरगरिबांच्या बायकांच्या इज्जती सुरक्षित असतील का? आणि यावर एकही जण बोलत नाही.
आपण एक प्रश्न काढला की ते हिंदू खतरे में आहे म्हणतात. आपल्याला एकाही प्रश्नावरती ते बोलू देत नाहीत. मुळात देवेंद्रजींना फक्त आणि फक्त इथे सत्ता कायम करायचे. देवेंद्रजींना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करणे हा देवेंद्रजींचा मनाचा मोठेपणा नाही. ते चंद्रकांत पाटलांनी पण सांगितलं की अरे बाबा, मनावर एवढा मोठा दगड ठेवून आम्ही त्याला मुख्यमंत्री केलाय. काल परवा एकनाथ शिंदेचा जो घोटाळा काढला, त्या घोटाळ्यात पण भाजपच्याच लोकांनी तारांकित प्रश्न नोंदवला होता. हे वेगळे सांगायची गरज नाही. भाजप एकनाथ शिंदेचा पण गेम करणार आणि भाजप एकनाथ शिंदे सोबतचे जे 40 गेले त्याच्यातलेच 20 फोडून घेणार. ते 20च्या 20 भाजपमध्ये जाणार आणि 20 मध्ये पहिली उडी टाकणार शाजी बापू असणार आणि दुसरी उडी तानाजी सावंत टाकणार. खेकडा फेर दादा हो, ते उड्या टाकतील, ते पक्ष बदलतील, ते विचार बदलतील, ते निष्ठा बदलतील, ते त्यांची करोडेने प्रॉपर्टी वाढवतील. अरे पण तुमचं काय? तुमच्या प्रश्नांचं काय? आणि जर तुमचे प्रश्न जर मुख्य प्रवाहात चर्चेलाच येत नसतील तर या प्रश्नांवरती बोलणार कोण? या प्रश्नांवरती मांडणार कोण? शिवसेनेने ठरवून घेतलं आहे सत्ताचं काय व्हायचं ते होईल. सत्ता मिळणार आहे की नाही मिळणार आहे ते नंतर बघू. कारण सत्ताच डोक्यात असती तर उद्धव साहेबांनी देवेंद्रांसारखा मी पुन्हा येईन असा आक्रस्ताळेपणा केला असता. उद्धव साहेबांनी आक्रस्ताळेपणा केला नाही. अत्यंत शांत, संयमाने आणि सन्मानाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते निघून गेले राजपाट सोडून. सत्तेचा विचार शिवसेनेने कधीच केला नाही. शिवसेना कायम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित जोपासत राहिली. शिवसेनेने कायम महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हित जोपासलं. आजही शिवसेना महाराष्ट्रातल्या गावखेडातल्या बांधावरच्या प्रत्येक माणसाचा प्रश्न घेऊन महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रावर फिरत आहे. आज या ठिकाणी जी सभा, इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर आयोजन गणेश वानकर आणि आमच्या सीमाताई पाटील या सगळ्यांनी केलं, हे फक्त आणि फक्त एवढ्यासाठी की शिवसेनेचा विचार आणि शिवसेनेचं म्हणणं काय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. गणेश वानकरांनी केलेल्या या अत्यंत सुंदर नियोजनाचं आम्ही कौतुक तर करतोच, पण हे बोलताना कुणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नव्हता. पण तरीही जर माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, तानाजी सावंत किंवा त्यांच्या खबऱ्यांना जराही उपमर्द झाल्यासारखं वाटत असेल तर यातल्या एकाची मी माफी मागणार नाही, हे आधी सांगितलं पाहिजे. दादा हो, वेळ फार झालाय. पुन्हा एकदा भेटूया. तुर्तास थांबते, रजा घेते. पुनश्च एकदा सीमाताई पाटील आणि आमचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना खूप खूप धन्यवाद देते आणि आपली रजा घेते. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या प्रबोधन यात्रेदरम्यान मोहोळमधल्या प्रबोधन सभेला संबोधित करणाऱ्या सन्माननीय आमच्या सुषमाताई अंधारे यांनी या सभेला संबोधित केलं. यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी विनंती करते. सन्माननीय गणेश दादा वानकर यांना मी पुन्हा एकदा विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं. पण त्यापूर्वी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप इथं होतोय आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आपल्या सगळ्यांना मी विनंती करते आपण आपल्या जागेवरती उभं राहावं आणि सहकार्य करावं. जनगण